तुला अजूनही तीच बरोबर आहे असंच वाटतंय का? हो, तीच बरोबर आहे. पण तुला कोणाचं काय ऐकून घ्यायचं नसतं, समजून घ्यायचं नसतं. तिला माहिती आहे तू किती मेहनत करतेस, किती मदत करतेस तिला. त्याची जाणीव आहे तिला. येते आणि मला सारखी सारखी सांगत असते, अगं हा बिझनेस तिचा आहे ना, मग तिला थोडेसे निर्णय घेऊ दे ना तिचे. थोडीशी आर्थिक मदत व्हावी म्हणून तिने पैसे पुढे केले, तर तुला वाईट वाटण्यासारखं काय? तिने आतापर्यंत तुला एम्प्लॉय म्हणून वागवलं का? नाही. पुढेही वागवणार नाही हे तुलाही माहिती आहे आणि मलाही माहिती आहे. पण तू काय, तुझी चिडचिड करायची आणि ऐकायचं नाही अजिबात कोणाचं. ऐक ना, मला कोणाशीही बोलायचं नाहीये. मला प्लीज थोडा वेळ एकटीला राहू दे. चला चल. नाही, मला नाही यायचं. मी म्हंटल ना, मला कोणाशीच बोलायचं नाहीये. काय हट्टीपणा करतेस? संजूच्या वयाची आहेस का? बाळाची आई होणार आहेस परत तू. त्या बाळासाठी चल आतमध्ये चल. नाही म्हंटल ना दादा. चुपचाप आतमध्ये चला, नाटक नकोय मला. नाही येणार मी. अरे मी सांगते ना, मला नाही यायचं. मला थोडा वेळ एकटीला राहू दे. कळत नाहीये? इनफॅक्ट तुम्हाला कोणालाच कळत नाहीये का की मला त्रास होतोय? सतत काय चूक काय बरोबर याचा विचार करून करून कंटाळा आला मला. थकून गेले मी आता. सारखं शिल्पी हे करू नको ते करू नको. शिल्पी तू इथे चुकतेस. तू हे वाईट वागतेस. अरे किती उपदेश. हे सगळं सांगताना शिल्पीला काय वाटतंय, शिल्पीच्या मनात काय चाललंय याचा कोणी विचार करत नाहीये. एकटं राहणं काय असतं हे तुम्हाला नाही कळणार. लग्न मोडलेल्या आपल्या मुलापासून लांब गेलेल्या प्रेग्नंट बाईच्या मनात काय चालू आहे याचं तुम्हा कोणाला कधीच अंदाज येणार नाही. त्यामुळे मला तर कोणाशी बोलायचं नाहीये. मला काहीच नकोय. मला खरं कोणाशीच बोलायचं नाहीये. शिल्पी इडियस का ग? काय रडते? शांत हो जरा. तर वेड्यासारखं वागू नकोस ग. हाचा तरी विचार कर. ठीक आहे, तुला एकट्याला राहायचं ना, राहा तू एक. मी सपोर्ट करेन तुला. कुठे जायचं तिकडे जा. डोंट वरी. हॅलो बाबा. हा शिल्पी बोल. नीट पोहोचलीस बेटा? हो, मी अगदी व्यवस्थित वेळेत पोहोचले आणि इथे व्यवस्था पण खूप छान आहे बाबा. तुम्ही अजिबात काही काळजी करू नका. तुझा आवाजच सांगतोय सगळं छान असेल म्हणून. बर तुला हवं तसं कॅम्प मिळाला ना? हो बाबा, खरंच इकडे खूप शांत वाटतंय. खूप चांगला डिसिजन घेतला मी इकडे येण्याचा. गुड गुड व्हेरी गुड. छान उत्तम राहा आणि मुख्य म्हणजे खाण्यापिण्याच्या वेळा पाळा. हो, मी सगळं नीट करेन. डोंट वरी. बरं मी ठेवू का फोन आता? कारण इकडे कोणाशीच बोलणं अलाउड नाहीये आणि आता आमचे फोन सुद्धा सबमिट करायला सांगितलेत. त्यामुळे आपला काही कॉन्टॅक्ट होणार नाही. अरे वा, हे ऐकून मी खूप खुश झालोय. जगात एक तरी जागा आहे जिथे हिला गप्प राहता येईल. गप्प बस रे दादा तू. बरं ठेवते फोन आता. बाय बाय. ओके बाय बाय. चला, जागा आवडली, बरं झालं. मला वाटलं आता गेल्यानंतर जागा नाही आवडली तर काय करायचं परत. हो ना, काल तुम्ही जेव्हा अचानक बुकिंग केलं ना तेव्हा मला जरा काळजीच वाटली होती. कारण प्रेग्नेंट असते तिला असं एकटीला पाठवणं म्हणजे. पण आता असं वाटते तुम्ही बुकिंग करून चांगलंच केलं. आवाजावरनं खुश वाटते ते. उज्ज्वला ताई येऊ का? या ना, या गुरुजी या. नमस्कार. बसा ना. नमस्कार. बसा. तुमचीच वाट बघत होती मी. हे घ्या. ह्या पुडीतलं सगळं एका ग्लासभर पाण्यात मिसळा आणि घराच्या ईशान्य कोपऱ्यात ठेवा. दिवसाच्या तिसऱ्या प्रहरी हे करा. गुरुजी, तुम्ही पूजेचा मुहूर्त काढलायत ना? हो, उद्याचाच मुहूर्त आहे. उद्या सकाळी आपल्याला पूजा करावी लागेल. कसली पूजा? सत्यनारायण आणि वास्तुपुरुषाची पूजा. आणि कलह निवारणाची पूजा आपण सत्यनारायणच्या पूजेच्या आधी करू. अशी पूजा पण असते? कलह नाही हो म्हणून? थांब रे, जरा शांत राहा. हा बोला, सांगा. घरात शांतता राहावी म्हणून लघुरुद्राची पूजा करायची. ही पूजा सकाळी लवकर उठून करायची असते. त्यामुळे सकाळी सगळ्यांनी वेळेत तयार राहा. तुमच्यासाठी चहा आणते. नाही नको. मला पण लवकर निघावं लागेल. कारण उद्या सकाळी लवकर यायचं आहे ना आणि पूजेची बरीच तयारी करायची आहे. त्यामुळे मी निघतो. बरं. अश्विनी, पाणी घेऊन ये. आता कोणासाठी पाणी गेले ना ते? ही कसली पूजा आता? कलह निवारण वगैरे? असू दे रे, माझी श्रद्धा आहे. अरे कळलं का? हे बघ, घरात खूप
प्रॉब्लेम चालू आहेत, तर त्याच्यासाठी ही पूजा सांगितली. तेव्हा आता तरी घरातले सगळे प्रॉब्लेम संपू देत. आपण उद्याच्या उद्या पूजा करतोय. अश्विनी, तू प्रसादाचं बघ आणि ते पूजेचं सगळं सामान त्याची लिस्ट देते. तू आणि श्रेयस जाऊन दोघांनी घेऊन या. आई ऐका ना, मला असं वाटतंय की उद्या पूजा करायला नको. या घरात शांती नांदावी म्हणून मी पूजेचा घाट घातला, तर ही पूजा करायची नाही म्हणते. आई, मी पूजा नाही करायचं असं नाही म्हणत आहे. फक्त इतक्या घाईत नको. शिल्पी आल्यावर करूया ना. बाबा चहा. करून टाकूया ना पूजा. अश्विनी शिल्पी असो किंवा नसो काय फरक पडतोय? तिला कुठे इंटरेस्ट आहे त्या पूजे वगैरे मध्ये? सांग मला. तिला इंटरेस्ट असो वा नसो, अहो पण ती फॅमिली मेंबर आहे ना, आणि ती नसताना पूजा करणं बरं नाही दिसत. हे बघ अश्विनी, मी पूजा करायची म्हणते आणि तू नाही म्हणतेस. प्रत्येक वेळेला पूजा काही ना काही कारणाने रद्द होते. गेल्या वेळेला भूमिपूजन करायचं म्हटलं तर श्रेयसने नाही म्हटलं. आता पूजा करूया म्हटलं तर तू नाही म्हणतेस. अगं, एकदा पूजा ठरवून ती कॅन्सल केली ना तर ते चांगलं नसतं. उगाच काही अघटित घडलं तर. अगं, ती पूजा नाही करायची असं कुठं म्हणतीये? ती फक्त पूजा पुढे ढकलो एवढंच म्हणते ना. अहो, पूजा नंतर करून काय उपयोग? गुरुजींनी उद्याचा मुहूर्त दिलाय ना. अशा गोष्टी मुहूर्तावर केल्या तरच त्याचं फळ मिळतं. आई, पण आधीच शिल्पी ना छोट्या छोट्या गोष्टींमुळे हर्ट होते. तिला हल्ली असं वाटायला लागलं की आपण कुणीच तिच्या बाजूने नाही आहोत. आणि जर ती आल्यावर तिला असं कळलं की ती नव्हती तेव्हा पूजा झाली तर तिला काय वाटेल? आधीच मन शांत करायला गेलेली मुलगी इथे आल्यावर परत मूड ऑफ करून नाही का बसणार? ऐका ना आई, तसंही शिल्पी 2 दिवसांनी येतेच आहे ना. आपण ती आल्यावर पूजा करूया ना. आई, अश्विनी बोलते ते अगदी बरोबर आहे. तू या घरात भांडणं होऊ नये, कलह होऊ नये म्हणून ही पूजा घालतेस. माहित पडलं ही पूजा घातली आणि ती नव्हती म्हणून कलह झाला. त्याच्यापेक्षा आपण थांबूया शिल्पीसाठी. बरोबर आहे अश्विनी? या घरात माझं कोणी ऐकतंय? अरे, मुहूर्तावर पूजा केली नाही तर अपशकुन होतो एवढंच सांगण्याचं काम मी केलं. ऐकायचं तर ऐका, नाही तर राहू दे. आई, आई अहो तुम्ही. हा अश्विनी, आता बोलू नको तिच्याशी. शांत होऊ दे. अहो पण मला त्यांना दुखवायचं नव्हतं. आयुष्यभर कसं काय अघटित आणि अपशकुन घडतं हिच्या आयुष्यात कोणास ठाऊक. अश्विनी थांब. काय ग, एकदम शिल्पीची बाजू घेतलीस तू? असं का स्टँड घेतलास? तिला काय पूजेशी काय घेणं देणं नसतं, तुला माहितीये ना. अहो पण प्रश्न पूजेचा नाहीये, तिला एकटं वाटण्याचा आहे. सध्या कोणतीही गोष्ट तिच्या मनाविरुद्ध झाली ना की तिला वाईट वाटते. ती प्रेग्नेंट आहे त्यामुळे अशा अवस्थेत ती जरा जास्तच हळवी झाली आहे. आणि तिचा दुखरा कोपराना मला आणखीन दुखवायचा नाहीये. ती उगाच चिडचिड करेल आणि मग अशी चिडचिड केली तर मेडिटेशन कॅम्पला जाऊन आल्याचा उपयोग काय सांगा ना. हिची चिडचिड होईल त्याचं काय करायचं? आई दुखावली जाईल ना. मी घेईन सांभाळून त्यांना. आणि मी कुठे म्हणते की पूजा कॅन्सल करायची आहे. पूजा करायचीच आहे, पण शिल्पी आल्यावर. आणि आपण ज्या प्लॉटवर आपलं घर बांधणार आहोत ते आपल्या सगळ्यांचं आहे की नाही. मग पूजेला घरातली सगळी माणसं नकोत का? बघ बाबा, तू डिसाईड कर. कारण काय, आई या सगळ्या बाबतीत खूपच श्रद्धाळू आहे, तुला माहिती आहे. आणि त्याच विरोधात शिल्पीला काही फरक पडत नाही या गोष्टीत. तुझं अशी एकाचं मन सांभाळायला आणि दुसरीचं तिकडे दुखावलं जायचं. ऐका ना, म्हणजे मला असं म्हणायचं ना की आईंची श्रद्धा महत्वाची आहेच, पण त्याबरोबर घरातली माणसंही तितकीच महत्वाची आहेत ना. आणि तसंही कुणीतरी म्हणालं होतं, म्हणजे पूजा प्लॉटवर न करता घरी करायची. तेव्हा मी नकार दिला होता का? नाही ना. मग आता तुम्हीही मला सपोर्ट करायला हवा. हे जे काय कुणीतरी करून तू माझ्यावर येतेस ना, ते सॉलिड असतं. ओके मॅडम, तुमचं ऐकूया आपण. पण आता तुला पार्लरला सोडू, मलाही ऑफिसला जायचं. चल. अगं उज्ज्वला, किती वेळ बसशील अशी रोसून? अगं झालं असेल, सोड तो विषय आता. कमाल आहे बा तुझी. वाघमाऱ्यांच्या घरीच ना? हो हो. आपण कोण?
मी इलेक्ट्रिशियन. सेक्रेटरीने पाठवलंय इलेक्ट्रिक फिटिंग चेक करायला. पण आम्हाला अशी काही नोटीस आली नाही. सर वार्षिक मेंटेनन्स. याआधी कधीच असं झालेलं नाही. सर सोसायटीचा नवीन रूल आहे. अहो, आमच्या सोसायटीत इकडली गाडी तिकडे झाली ना तरी सर्वांना खबर लागते. एक मिनिट, मी जरा सेक्रेटरीनं विचारतो. सर पावसामुळे मेन डीपीचा फॉल्ट झालाय. बऱ्याच ठिकाणी शॉर्ट सर्किट झालेत. तेच मी चेक करतोय. ओ करतोय तो करू दे. घरात कोणाला लागला करंट तर कितीला पडायचं ते. घरात होतात ते विघ्न काय कमी आहेत. ठीक आहे, चेक करा तुम्ही. किती दिवसांनी घरात काहीतरी मंगल होणार होतं, पूजा होणार होती, पण अश्विनीने घातला मोडता. आता शिल्पीला घरातल्या गोष्टींमध्ये किती रस असतो की तिच्यासाठी पूजा थांबवावी, पण नाही. शिल्पीची वाट बघा, ती येईपर्यंत थांबा. आपल्यालाच काळजी कधी येणार. पण या सगळ्यांना कळत नाहीये की पूजेचा मुहूर्त टळला तर किती नुकसान होईल. चला बस झालं आता. या विषयावर आपण नंतर बोलूया. झालं का तुमचा? हो सगळं ओके. हा. मीटर पण चेक केलंय. ठीक आहे, मग या तुम्ही. ओके येतो. थँक्यू. बाय. सर एक सॉलिड न्यूज आहे. वाघमारेंच्या घरी कसली तरी पूजा आहे. तू जरा डोक्यावर पडलायस का रे? तिथून काय फोनवर बोलतोय? मी ऑफिसला पोहोचतोय, पटकन ऑफिसला ये, आपल्याला पुढचा प्लॅन डिस्कस करायचा आहे. हो सर. पांड्या, त्या मोठ्या जागेचं बघावं लागेल लवकरात लवकर रे बाबा. प्लस फर्निचर बनवावं लागेल, सगळं सेटअप रेडी करावं लागेल. त्या कालच्या जागेचं काय झालं, तू बोलत होता ते? अरे भाई तू टेन्शन घेऊ नकोस. जागा आहे ना एक नंबर आहे, सिक्सर. पण एक लोचा आहे रे, त्या जागेचा ओनर आहे ना, तो काहीच्या काही रेंट सांगतो. मी तुला सांगतो श्रेयस, हे ओनर लोक आहे ना सोकावलेत रे जरा. अरे सगळीकडे हाच प्रॉब्लेम चालू आहे. एकतर मार्केट बूम नाहीये आणि हे ओनर लोक यांचीच नाटकं चालू आहे. बरं एवढं सगळं करून पण जागा काही खास मिळत नाही यार. ठीक आहे, दॅट्स ओके. आपलीच लाईन आहे, आपण काहीतरी डील करू त्याच्याबरोबर. पण दुसऱ्या जागा पण शोधाव्या लागतील. एवढ्यात नाही होणार. हो काही जागा मिळाली की मी तुला लगेच फोन करतो. ओके चल बाय. हां ठीक आहे, बाय. ओके. काय श्रेयस, मोठी जागा शोधतोयस? नाही म्हणजे तुला काही प्रॉब्लेम नसेल तर तू मला सांगू शकतोस की तू मोठी जागा का शोधतोय. कदाचित मी तुला हेल्प करू शकेन. नाही तसं काही नाही. अश्विनीचा बिझनेस जरा वाढतोय आणि पार्लरचं कामही वाढलंय. सो जरा मोठ्या जागेत शिफ्ट करायचं चाललंय. अरे हे तर खूप चांगली गोष्ट आहे. अरे श्रेयस, तू ब्रिक्स आणि अँगल कंपनी सारख्या मोठ्या कंपनीचा भाग आहेस. तुला जागेची काळजी करायची काहीच गरज नाही. आपल्या नवीन बिझनेस पार्कमध्ये आपण अश्विनी वहिनींसाठी एक जागा काढू शकतो. नाही नको, म्हणजे थँक्यू, बट आम्ही मॅनेज करू. अरे श्रेयस, असं नको समजूस की मी तुझ्यासाठी काही फेवर करतो. उलट तूच जास्तीचं कोटेशन टाकून डील क्रॅक केली आणि त्या बदल्यात मला तुला गिफ्ट द्यायचं होतं. ते हेच आहे असं समज. मिस्टर वारंग, ते माझं काम होतं, ते मी केलं. त्याच्या बदल्यात मला असं गिफ्ट वगैरे नको आहे. आणि खरंच आम्ही जागा शोधतोय, मिळेल काहीतरी. डोंट वरी. ठीक आहे, ॲज यू विश. सगळे क्लेम सेटल करून घ्या लवकरात लवकर. सगळं रिवाइज करून ठेवलंय. हां लगेच करून घ्या. हो सर, उद्या आल्याला करून घेतो. उद्या? आज लवकर जायचंय का तुम्हाला? अरे लवकर कुठे, घड्याकडे लक्ष नाही तुझं. वाजले किती? वर्किंग आवर्स केव्हाच संपलंय. फक्त आपणच उरलोय ऑफिसमध्ये. अरे 8:30 वाजले. जा तुम्ही घरी आमटेकर. नक्कीच उद्या करू. कामाच्या नादात माझ्या लक्षातच राहिलं नाही. मलाही जायचं घरी. हेच तुझं डेडिकेशन मला खूप आवडतं. सगळ्यांनी ह्याच डेडिकेशनने काम केलं ना तर आपली ब्रिक्स अँड अँगल कंपनी कुठच्या कुठे पोहोचेल. श्रेयस, तुझ्या बायकोच्या पार्लरच्या जागेबद्दल मी जे सजेस्ट केले ते पुन्हा एकदा कन्सिडर कर. मी निघतो, मला जरा 2-3 काम आहेत. होम चोर्स. ठीक आहे, बाय. तुम्ही अजिबात टेन्शन करू नका. ओके.
तू तू इथे तू इथे का आलायस? तुला याचं चांगलंच उत्तर माहिती आहे वारंग. माझ्या पैशाचं काय झालं बोल. तुला सांगितलं ना, तुझे पैसे तुला वेळेवर मिळतील. मला थोडा वेळ दे. अजून किती टाइम द्यायचा रे तुला? हा, एवढी मुदत देतोय तर तू जास्तच फूट करायला लागलाय. हे बघ हे वारंग, ए, नीट बोलायचं माझ्याशी. ब्रिक्स अँड अँगल कंपनीचा मालक आहे मी, रस्त्यावरचा टपोरी नाहीये. हे बघ हे तुझी कंपनी आहे ना, किती कोटीची डील साईन करते ना, ते सगळं माहिती आहे मला. पैसे काढचाल माझे. माहिती आहे ना तुला, अँबर टॉवरचं प्रोजेक्ट खूप मोठं आहे आणि त्यातून मला खूप मोठा प्रॉफिट होणार आहे. त्याचे पैसे आले की लगेच तुला पैसे देईन. तोपर्यंत तू या ऑफिसमध्ये पाऊल टाकायचं नाहीस. हे बघ मी कुठे यायचं नाही यायचं हे आपल्याला नाही सांगायचं काय. लवकरात लवकर पैसे क्लिअर कर आणि मोकळा हो. नाही तर तुझं ऑफिस काय, तुझ्या घरी पण धाड टाकायला आपण कमी नाही करणार. अरे तुला कळत कसं नाहीये? क्लायंट कडून जर पैसे मागायचे असतील ना, तर टॉवरचं काम थोडं तरी पूर्ण झालं पाहिजे. म्हणूनच मला थोडी मुदत हवी. तुझे पैसे तुला मिळतील. हे बघ हे सगळं तुझं तू बघ. आपल्याकडे टाइम नाहीये आणि टाइमात जर पैसे मिळाले नाहीत, तुझा तो टॉवर आणि तू दोघांना जमिनीत गाडायला कमी करणार नाही आपण. काय कळलं का? आई आई अगं हो हो भूक लागली आहे मला. आज खायला ना काहीतरी स्पेशल आहे. स्पेशल आहे? थांब, तू सांगू नकोस, मी गेस करते. रगडा पॅटीस? नाही. मग इडली सांबार असेल? नाही. बटाटे वडे? अगदी वड्यांच्या जवळ गेलीयस तू. वड्याचाच प्रकार आहे. दही वडे. करेक्ट. माझी कितीतरी दिवसापासून दही वडे खायची इच्छा होती. आज मज्जा येणार आहे. आपण तू बस, मी आणते. लवकर आण. बाबा पाणी सुटतं बघितलं बरोबर. तुला आवडतं तसं घोटलेलं दही आहे आणि वरती मी लाल तिखट आणि चाट मसाला पण टाकलाय. काही नको, एकदम परफेक्ट झालंय. आता कधी ना मी याचा घास खाते असं झालंय मला. खाऊ का मी? सावंत काकू घ्या आणि खाऊन झाल्यावर मला सांगा तुमच्यासारखं मला जमलंय की नाही ते. अगं न जमायला काय झालं? तू तर प्रत्येक गोष्ट उत्तमच करतेस. हो आई, खरंच दहीवडे काय भारी झालेत माहितीये. एकदम स्पॉन्जी आणि यम्मी झालेत. अगं वा, काय छान झालेत ग. मस्त झालेत. पण मला काही कळत नाही, त्या 4 BHK तिथे का बसल्यात? त्यांना नाही देणार का वडे? सावंत काकू, आई माझ्यावर रुसल्या आहेत ना, मग माझ्या हातचे वडे कसे खातील त्या, म्हणून नाही दिले. अश्विनी, तू तिला नाही दिले दही वडे, पण तिने खाल्ल्याशिवाय मी खाणार नाही. थांब, मीच वरवतो. काही नको. अगं असं कसं? तू खाल्ल्याशिवाय मी खाणार नाही. नको म्हणते ना. हे बघ उज्ज्वला, आधी तू खा, नंतरच मी खाणार. कळलं का? घे घे. अगं भरवतोय तुला. अगं भरवतोय. लग्न प्रसंगी भरवलं होतं ना. मल. बाबा, मी काय म्हणते, आईंना पटतच नाहीये तर त्यांनी जो मुहूर्त ठरवलाय ना, त्याच मुहूर्तावर आपण पूजा करूया. फार फार तर काय होईल, शिल्पी चिडेल ना, पण तिला आपण सांगू की आईनं त्याच मुहूर्ताला पूजा करायची होती म्हणून आम्ही केली. आल्यावर रुसून बसेल, जेवणार नाही आणि चिडेल सुद्धा. हा, पण तसंही ती आईंवर किती दिवस चिडून राहणार आहे, हो ना? 1-2 दिवसात तिचा राग जाईल सुद्धा. काही गरज नाही. सकाळी ठरलंय ना पूजा नंतर करायची, मग तेव्हाच करा. आई सॉरी, मला माहिती आहे सकाळी तुम्हाला माझा खूप राग आला होता, पण शिल्पी नसताना पूजा करणं म्हणजे तिला वाईट वाटलं असतं ना. आणि आई, तसंही एखादी गोष्ट आपण जर चांगल्या मनाने केली तर त्याचं फळ चांगलंच मिळतं ना.
प्रत्येक जण गुरुजींनी काढलेला मुहूर्त पंचांग यानुसारच पूजा करत नाही ना. आणि तुम्हीच मला नेहमी सांगता ना, देव भक्तीचा भुकेला असतो. मग मुहूर्तावर पूजा नाही केली तर काहीतरी वाईट होईल हा विचार मनातनं काढून टाका ना. असं काही होणार नाही, सगळं चांगलंच होईल. आणि शिल्पी आली ना की आपण सगळे प्रसन्न मनाने पूजा करू. पुरे गोड बोलणं पुरे. दहीवडे खायला घाल मला. आणि ते खुश घ्या. मस्त झालेत. आई, आता शिल्पी आली ना की आपण पूजा करू.